एक कडू सत्य सांगू का? जे आयफोन, महागडी गाडी किंवा बँक बॅलन्स साठी तुम्ही आज दिवस रात्र धावत आहात ना, त्यातून तुम्हाला कधीच खरा आनंद मिळणार नाही. हे मी नाही या तर स्वतः भगवंत श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात. पण याचा अर्थ असा आहे का की आपण सगळे चुकीच्या ठिकाणी आनंद शोधून आयुष्य वाया घालवतोय? चला, आज 5,000 वर्षापूर्वी भगवंत श्रीकृष्णाने सांगितलेलं हे रहस्य अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आता इथे एक अगदी प्रॅक्टिकल शंका तुमच्या मनात आली असेल की जर गाडी, बंगला, पैसा याच्यात आनंद शोधायचा नाही तर मग कमवायचं कशासाठी? पैसा असेल तर स्वतःच्या आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण होतात. गाडीमुळे वेळ वाचतो, चांगल्या घरात सुरक्षितता मिळते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैशामुळे माणसाला फ्रीडम मिळतं. जर आपण आहे त्यातच समाधानी राहून गप्प बसलो तर आपली घुसमट होईल आणि लोक हा आयुष्यात काहीच करत नाही म्हणून टोमणे मारून आपल्याला अजून दुःखी करतील. बरोबर ना? पण भगवंत श्रीकृष्णाच्या शिकवणीचा अर्थ असा अजिबात नाही की तुम्ही प्रगती न करता गरिबी जगावं. भगवंत श्रीकृष्ण अर्जुनाला युद्ध सोडून हिमालयात जायला सांगत नाही तर त्याला धनुष्य उचलून राज्य जिंकायला सांगतात. गीता आपल्याला दरिद्री व्हायला सांगत नाही तर ती आपल्याला आसक्ती सोडायला सांगते. जेव्हा तुमच्याकडे पैसा, गाडी आणि बंगला असतो तेव्हा त्या वस्तू सोयीसाठी वापरणं यात काहीच चुकीचं नाही. अडचण तेव्हा सुरू होते जेव्हा आपण आपल्या आनंदाचा रिमोट कंट्रोल त्या वस्तूंना बनवतो. म्हणजेच गाडी आहे म्हणून मी आनंदी आहे आणि गाडीला काही झालं की मी प्रचंड दुःखी झालो. इथे माणसाचं दुःख वस्तूवर अवलंबून असतं. भगवंत श्रीकृष्णाने भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायात मानवी सुखाचे वर्गीकरण करताना 37व्या श्लोकात सात्विक आनंदाचे म्हणजेच खऱ्या सुखाचे लक्षण सांगितले आहे. ते म्हणतात की जे सुख सुरुवातीला विषासारखे कठीण वाटते परंतु शेवटी अमृतासारखे गोड असते त्याला सात्विक सुख म्हणतात. जसं आपण रोज सकाळी उठून व्यायाम करतो किंवा अभ्यास करतो. सुरुवातीला व्यायाम करणं हे खूप कष्टाचं म्हणजे विषासारखं वाटतं, पण काही महिन्यांनी जेव्हा तुमची तब्येत छान होते, शरीर सुदृढ होतं तेव्हा मिळणारा आनंद अमृतासारखा असतो. या उलट जे सुख सुरुवातीला छान वाटतं पण नंतर त्रास देतं ते राजसिक. जसे की जंक फूड खाणं खाताना खूप गोड वाटतं पण नंतर आजारपण वाढवून ते दुःख देतं. थोडक्यात बाहेरून समृद्ध व्हा, खूप पैसे कमवा, पण तुमच्या आंतरिक शांतता या बाह्य गोष्टींची गुलाम बनवू नका. मग हा शाश्वत आनंद नेमका असतो कसा? तर यावर 6व्या अध्यायातील 22व्या श्लोकात भगवंत श्रीकृष्ण सांगतात की ज्या आनंदाला मिळाल्यावर मनुष्य त्याहून मोठा कोणताही लाभ मानत नाही आणि आयुष्यातील मोठ्या मोठ्या घोर दुःखानेही कधीही विचलित होत नाही, तीच खऱ्या आनंदाची अवस्था आहे. हे अगदी सोप्या शब्दात समजून सांगायचं, समजा तुम्हाला मनापासून आवडणारे एखादं क्रिएटिव्ह काम सापडलं. जेव्हा तुम्ही त्या कामात पूर्णपणे हरवून जाता तेव्हा तुम्हाला भूक, तहान किंवा मोबाईलचे नोटिफिकेशन्स या कशाचीच आठवण राहत नाही. बाहेरच्या जगात कितीही गोंधळ असला तरी तुमच्यात एक कमालीची शांतता असते. हाच तो आनंद असतो जो बाहेरच्या वस्तूंवर अवलंबून नाही. जर आनंद वस्तूमध्ये असता तर जगातल्या प्रत्येक श्रीमंत माणसाला कधी दुःख झालंच नसतं. पण आपण पाहतो की सगळं काही असूनही अनेक लोक आतून रिकामी असतात, कारण वस्तूमधून मिळणाऱ्या सुखाला एक एक्सपायरी डेट असते. नवीन फोन घेतल्यावर पहिल्या आठवड्यात खूप भारी वाटतं पण 2 महिन्यांनी तोच फोन नॉर्मल वाटू लागतो. म्हणूनच ज्ञानी लोक वस्तूंमध्ये सुख शोधत नाहीत. पण मग प्रश्न पडतो, बाहेरच्या या नश्वर वस्तूंमधून मन काढून ते आत कसं वळवायचं? आपण कितीही ठरवलं की इच्छा दाबायची तरी मन पुन्हा तिथेच धावतं. यावर भगवंत श्रीकृष्णाने 2ऱ्या अध्यायातील 59व्या श्लोकात एक अप्रतिम उपाय सांगितला आहे. याचा अर्थ असा की जेव्हा माणूस बळजबरीने आपल्या इच्छा दाबतो तेव्हा त्याचे विषय तात्पुरते दूर होतात पण त्या गोष्टीची ओढ मनातून जात नाही. ती ओढ कधी जाते? जेव्हा त्या मनाला काहीतरी खूप श्रेष्ठ आणि सुंदर मिळतं तेव्हा जुन्या गोष्टीमधील रस आपोआप संपून जातो. हे एका साध्या उदाहरणाने समजून घ्या. समजा एका मुलाकडे प्लास्टिकचे एक छोटं खेळणं आहे. तो ते खेळणं कोणालाच देत नाही, खूप हट्ट करतो. पण जर तुम्ही त्याच्या हातात एक छानसं नवीन गॅजेट किंवा खूप भारी खेळणं दिलं तर तो ते जुनं खेळणं स्वतःहून फेकून देईल. तुम्हाला ते बळजबरीने हिरावून घ्यावं लागणार नाही. अगदी तसे जेव्हा तुम्हाला भगवद्गीतेच्या विचारांमुळे आंतरिक शांतीची आणि सुखाची एकदा चव लागते तेव्हा बाहेरच्या छोट्या मोठ्या गोष्टी, तात्पुरती आकर्षणे किंवा लोकांचे टोमणे यातला रस आपोआप संपतो. आणि जेव्हा मन स्थिर होतं तेव्हा बाहेरच्या नकारात्मकतेशी कसं वागायचं याचं उदाहरण देताना श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातील 58व्या श्लोकात म्हणतात की ज्याप्रमाणे कासव संकटाची चाहूल लागतच आपले अवयव सर्व बाजूने संकोचित करून स्वतःच्या कडक कवचात सुरक्षित करून घेते, अगदी तसे जेव्हा बाहेरील नकारात्मकतेचा किंवा लोकांचे टोमणे येतील तेव्हा त्यांच्याशी वाद घालण्यात वेळ वाया न घालवता मन आत ओढून घ्यायचं, शांत राहायचं आणि स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करायचं. आणि हे काम करताना मनावर दडपण येऊ नये म्हणून भगवंत श्रीकृष्णाने 2ऱ्या अध्यायातील 47व्या श्लोकात तो प्रसिद्ध सुवर्ण मंत्र दिलाय. ते म्हणतात की तुझे कर्तव्य पूर्ण प्रामाणिकपणे करण्यावरच तुझा अधिकार आहे, त्याच्या फळावर नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादं काम सुरू करता तेव्हा नफा किती होईल, लोक माझं कौतुक करतील का या निकालाची चिंता करत बसलात तर तुम्ही दबावाखाली याल. पण जेव्हा तुम्ही निकालाचा ताण सोडून केवळ हे काम मला सर्वोत्तम करायचंय या विचाराने कर्माचा निखळ आनंद घेता तेव्हा कर्माचा ताण उरत नाही आणि प्रगती दुप्पट वेगाने होते. यश असो
व अपयश दोन्ही परिस्थितीत स्वतःचे मानसिक संतुलन राखणे म्हणजेच नेहमी आनंदी राहणे. तर भगवंत श्रीकृष्णाचे हे विचार रोजच्या जगण्यात उतरवण्यासाठी 3 अतिशय सोप्या गोष्टी आपण आपल्या रोजच्या जीवनाचा भाग बनवू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे दैनिक आत्मसाधना. रोज सकाळी उठल्यावर 5 मिनिटे शांत बसून ध्यान करणे, ज्यामुळे मनाला एक सकारात्मक दिशा मिळते. दुसरी म्हणजे कृतज्ञतेची भावना. रोज तक्रार करण्याऐवजी भगवंताने आपल्याला जे काही दिले त्याबद्दल मनापासून आभार मानणे, यामुळे आपलं लक्ष काय नाही यावरून हटून काय मिळाले आहे याकडे जाते. आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सात्विक संग. टोमणे मारणाऱ्या किंवा नकारात्मक चर्चा करणाऱ्या लोकांपासून लांब राहून नेहमी आपल्या कामाशी आणि चांगल्या लोकांशी जोडून राहणे. शेवटी एकच लक्षात ठेवा, श्रीकृष्ण आपल्याला पळकूट व्हायला सांगत नाहीत. खूप मोठे व्हा, श्रीमंत व्हा, प्रगती करा, आणि त्या वस्तूंना तुमच्या मनाचे मालक बनवू देऊ नका. आनंद ही बाहेरची वस्तू नाही, ती तुमच्या आंतरिक अवस्था आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, प्रगती करत राहा. जय श्रीकृष्ण.